ही व्हिडिओ आहे मम्मी-पप्पांच्या अॅनिव्हर्सरीची. त्यांची अॅनिव्हर्सरी होती 15th मार्चला. आय नो ही व्हिडिओ यायला खूप उशीर झालाय, बट लेट इट बी. सो आम्ही गेलो होतो त्यांच्या अॅनिव्हर्सरीला छोट्या शिर्डीला. ते आहे पनवेलमध्ये. पनवेल स्टेशनहून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तिथून आम्ही एंटर केलं आणि हे फूल, फ्लॉवर्स वगैरे सगळं घेतलं. मंदिर ॲक्चुअली 8 वाजता आरतीनंतर बंद होतं. सो आम्हाला गर्दी अजिबात भेटली नाही ह्या कारणामुळे. मस्त छान दर्शनही झालं सगळ्यांचं. प्रसाद वगैरे सगळं छान. कुठेच गर्दी काहीच आम्हाला मिळाली नाही. तुम्ही बघू शकता हे परिसर इतकं छान आणि शांत आणि इतकं पीस आहे. तिथे अजून एक मंदिर होतं साईबाबांचं मागच्या साईडला. खूप सुंदर असं ते लोकांनी ठेवलं होतं, सजवलं होतं. तिथून आम्ही दर्शन घेतलं. खूप छान-छान होतं. मग बाहेर खूप सारे साईबाबांचे मूर्ती होती. हे तुम्ही बघू शकता की तिथे एक पॉन्ड होतं तिथे टर्टल्स पण होते खूप सारे आणि ही हनुमानांची मूर्ती. त्यानंतर आम्हाला 8 वाजता करेक्ट 8 वाजता साईबाबांची आरतीसुद्धा मिळाली. इतकं बरं वाटलं ती आरती करून. खूप छान वाटलं. बाबांची आरती झाल्यानंतर आम्हाला हा प्रसादही मिळाला. त्यानंतर आम्ही सरळ निघालो डिनरला. पनवेलमध्येच आम्ही डिनर केलं. मम्मी-पप्पांची अॅनिव्हर्सरी आम्ही तिथेच सेलिब्रेट केली. एक केक घेऊन आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्या रेस्टॉरंटचा अँबियन्स इतका छान होता, की आम्हाला सगळ्यांना हा खूप आवडला. मग पेटपूजा, फोटो सेशन्स, व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि त्यांनाही खूप छान वाटलं हे. हे तर मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आम्ही मस्त गप्पा-टप्पा मारत घरी निघालो. खूप छान वाटलं. दिवस असा एंड झाला मस्त आणि तेवढ्यातच आम्हाला ही छोटीशी क्यूट म्याऊ मिळाली. तिने आमचा पूर्ण दिवस कंप्लीट केला. दॅट्स इट फॉर द डे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.